तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी। अशा चाली कीर्तनामध्ये म्हणावत्या बरं का। शेवटी कीर्तन आल्यानंतर उभे त्या पिक्चर मधल्या चाली हे उगा बावळटासारख्या म्हणू नका, परमार्थ आहे का हा, जरा थोडंसं भान राखा। मग माझा हरी उपेक्षणा, मग माझा हरी उपेक्षणा, मग माझा हरी उपेक्षणा, मग माझा हरी उपेक्षणा। आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा। किती गोडवा आहे या चालीमध्ये। असल्या चाली सोडल्या आणि उगा नाही त्या चाली म्हणून सगळं परमार्थाचं वाटोळं करून टाकलं। अरे गायन करा, परंतु त्या गायनामध्ये भाव असावा, आलं का लक्षात? आपण उगा तमाशातल्या उगा पिक्चरमधल्या चाली लावतो म्हणजे आपण फार ग्रेट गायक आहे असं नाही। काय इथं भगवंताला जे आवडतं तशा चाली म्हणा, समाजाला जे आवडत्यात ध्यानात आलं का तुमच्या? समाजाला जे आवडतंय ते तुम्ही म्हणू नका अजिबात। समाजाला ह्या चालीवाल्यांनीच बरं का रजोगुणी आणि तमोगुणी ऐकायची सवय लावली। सत्वगुणी ऐकायचं विसरला समाज। त्याच्यामुळं मोबाईलवरती सुद्धा काय करतोय मनुष्य, या तुम्ही कीर्तनामध्ये सुद्धा तमोगुणी आणि रजोगुणी चाली गायल्यामुळं सत्वगुणी गाणं लक्षात आलं का तुमच्या? किंवा माझी सांग काकुलती, किंवा माझी सांग काकुलती। इथं तुम्ही किती भावयुक्त, किती तुम्हाला व्यवस्थित काय आहे, अभंग काय आहे तो बघा। किंवा माझी सांग, किव म्हणजे काकुलतीला येऊन जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, किंवा माझी सांग काकुलती, किंवा माझी सांग काकुलती। आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा। आता इथं तुम्ही कशाही पद्धतीनं फिरवू शकता ना। किंवा माझी सांगा काकुलती, किंवा माझी सांग काकुलती, किंवा माझी सांग काकुलती। कसंही तुम्ही फिरवू शकता काय। किंवा माझी सांग काकुलती, किंवा माझी सांग काकुलती, किंवा माझी सांग काकुलती, किंवा माझी सांग काकुलती। आठवण तुम्ही हे द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही
पांडुरंग आणखीन वेगळ्या पद्धतीने म्हणू शकतो किंवा माझी सांगा काकुलाती किंवा माझी सांगा काकुलती आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग झालेली सेवा तुम्हा सर्व वारकरी जनांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल.